नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल फिल्म फॅक्ट मराठीमध्ये, जिथे आपण मराठी चित्रपटांबद्दलचे अननोन फॅक्ट्स आणि काही खास गोष्टी जाणून घेतो। आज आपण एका सुपरहिट लोकप्रिय मराठी चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। चित्रपटाचं नाव आहे धूम धडाका। काय गेटअप जमलाय, गाडीला हात लावायचं काम नाही। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे चित्रपटासंबंधित माहित नसलेले फॅक्ट तुम्हाला जाणून घेता येतील। तर मग चला सुरुवात करूया व्हिडिओला। 1985 साली प्रदर्शित झालेला धूम धडाका हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो। महेश कोठारे दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटाने मराठी विनोदी चित्रपटांची एक नवीनच ओळख निर्माण केली। हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते। धूम धडाका हा महेश कोठारे यांनी स्वतः दिग्दर्शन आणि निर्मित केलेला पहिला चित्रपट होता। या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी दे दणादण, धडाकेबाज, झपाटलेला यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट दिले। या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याचे बजेट अंदाजे 6.5 लाख होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 65 लाखाची कमाई केली होती। त्या काळातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता। चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती महेश कोठारे यांनी केली असून या चित्रपटाची कथा मद्रासचे लेखक दिग्दर्शक C.V. श्रीधर यांनी लिहिली होती। तसेच चित्रपटाची पटकथा आणि संवाद अण्णासाहेब देऊळगावकर यांनी लिहिले होते। या चित्रपटात मुख्य कलाकार होते महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, सुरेखा राणे, शरद तळवळकर, प्रेमा किरण या सर्वांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या। तसेच त्यांच्यासोबत जयराम कुलकर्णी, बापूसाहेब गावडे, सरोज सुखटणकर, दिनकर इनामदार, बिपिन वरटी आणि भालचंद्र कुलकर्णी हे सर्व कलाकार सहाय्यक भूमिकेत दिसले होते। चित्रपटाला संगीत दिले होते अनिल अरुण यांनी। अनिल अरुण ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी आहे, ज्यांनी अनेक मराठी आणि काही हिंदी चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले आहे। ही जोडी अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांची होती। यांपैकी अनिल मोहिले हे एक कुशल संगीतकार, कीबोर्ड वादक आणि संगीत संयोजक होते। तसेच अरुण पौडवाल हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते। ते लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांचे पती होते। अरुण पौडवाल यांनी सुरुवातीला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी संगीत संयोजक म्हणून काम केले होते आणि पुढे या दोघांनी अनिल अरुण अशा जोडीने एकत्र अनेक चित्रपटांना संगीतबद्ध केले। अनिल अरुण यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले, जे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत। त्यापैकी काही सिनेमे म्हणजे अष्टविनायक या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत। विशेषतः बाप्पा मोरया रे आणि अष्टविनायका तुझा महिमा कसा। त्यानंतर सगळे सोयरे या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली। पैजेचा विडा, धूम धडाका आणि नवरी मिळे नवऱ्याला यासारख्या चित्रपटांना यांनी संगीतबद्ध केलं। चित्रपटाचे गीतकार होते शांताराम नांदगावकर। चित्रपटात एकूण 4 गाणी आहेत। धनाजीराव मुर्दाबाद, अग अग पोरी फसलीस ग, सिनेमावाला थांबा जरा आणि प्रियतम्मा प्रियतम्मा। अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत। धनाजीराव मुर्दाबाद हे गाणं राजकीय उपरोधित असून विनोदी पद्धतीने मांडले होते, तर प्रियतम्मा प्रियतम्मा हे एक रोमॅन्टिक गाणे होते। सिनेमावाला थांबा जरा हे गाणे तर थेट चित्रपट निर्मात्यांवरच विनोद करणारे होते। ही सर्व गाणी चित्रपटाच्या कथेला पुढे घेऊन जातात। चित्रपटात पार्श्वगायन केले होते सुरेश वाडकर, शब्बीर कुमार, ज्योत्स्ना हर्डीकर आणि उत्तरा केळकर यांनी।
धूम धडाका हा चित्रपट 1964 साली आलेल्या तमिळ चित्रपट कादिलेक्के नेरम इल्ले या चित्रपटाचा रिमेक आहे. पुढे याच तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक प्यार किए जा करण्यात आला, जो 1966 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात शशी कपूर, किशोर कुमार आणि मेहमूद यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. याच कथेवर आधारित इतर काही भाषांमध्येही चित्रपट तयार झाले होते, ज्यामध्ये 1965 सालचा तेलुगू चित्रपट प्रेमिंची चुड्डू आणि 1979 सालचा कन्नड चित्रपट प्रीती माडू तमाशे नोडू याचा समावेश होतो. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सुरुवातीपासूनच हिंदीतील प्यार किए जा या चित्रपटाच्या धर्तीवर धूम धडाका बनविण्याचा विचार केला होता. त्यांनी हिंदीतील शशी कपूर यांची भूमिका स्वतः करण्याचे ठरवले आणि किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी अशोक सराफ यांची निवड केली. परंतु मेहमूद यांच्या महत्त्वाच्या आणि दमदार भूमिकेसाठी महेश कोठारे यांना एका नवीन चेहऱ्याचा शोध होता. त्यावेळी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामध्ये हिंदीतील मेहमूद सारख्या विनोदी सम्राटाची भूमिका साकारण्याची क्षमता दिसली आणि त्यांनी लक्षा या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांना मानधन म्हणून केवळ ₹1 देण्यात आला होता, जो त्यांच्या प्रतिभेवर ठेवलेला विश्वास दर्शवतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे धूम धडाका विषयी तुम्ही कधीच न ऐकलेले किस्से आणि माहीत नसलेले फॅक्ट्स. फॅक्ट नंबर 1. महेश कोठारे यांना प्यार किए जा चित्रपटाच्या हिंदी संवादांचे मराठीत रूपांतर करायचे नव्हते. त्यांना मराठी मातीशी जोडलेले संवाद हवे होते. त्यासाठी त्यांनी लोकप्रिय पटकथा लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना स्क्रिप्ट लिहिण्यासाठी सांगितले. सुरुवातीला अण्णासाहेबांनी एका सहाय्यकाला स्क्रिप्ट लिहिण्यास सांगितले, पण महेश कोठारे यांच्या लक्षात आले की ते हिंदी संवादांचे जसेच्या तसे भाषांतर करत आहेत. त्यानंतर अण्णासाहेब आणि महेश कोठारे स्वतः बसले आणि त्यांनी मूळ मराठीतील संवाद लिहिले, जे आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. फॅक्ट नंबर 2. अशोक सराफ यांचा व्याख्या विख्खी वुख्खू हा डायलॉग आजही खूप लोकप्रिय आहे. अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये मुळातच नव्हता. एका सीनमध्ये धनाजी वाकडे यांच्या उत्तरावर काय बोलावे हे त्यांना सुचलेच नाही, म्हणून त्यांनी खोकल्यासारखा आवाज काढला आणि हे शब्द सहजच त्यांच्या तोंडून बाहेर पडले. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी हाच शॉट अंतिम ठेवला आणि तो डायलॉग तुफान गाजला. फॅक्ट नंबर 3. चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत लेखक अण्णासाहेब देऊळगावकर आणि महेश कोठारे यांच्यात काही मतभेद झाले होते. त्याच दरम्यान दिग्दर्शनाचे काम सुरू असताना शरद तळवळकर आणि महेश कोठारे यांच्यात एका सीनवरून वाद झाला. हा वाद इतका वाढला होता की महेश कोठारे यांनी त्यांना चित्रपटातून काढण्याची धमकी देखील दिली. मात्र नंतर दोघांमध्ये समेट झाला आणि चित्रपटाचे काम पूर्ण करण्यात आले. फॅक्ट नंबर 4. चित्रपटाच्या निर्मितीबद्दल आणखी एक रंजक गोष्ट अशी आहे, सुरुवातीला अशोक सराफ यांच्या नायिकेची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रंजना देशमुख यांना देण्यात आली होती. मात्र झंजार चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या एका अपघातात त्या जखमी झाल्याने त्यांना चित्रपटातून बाहेर पडावे लागले आणि त्यांची जागा अभिनेत्री सुरेखा राणे यांनी घेतली. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक सीन तेथे चित्रित करण्यात आले आहेत. चित्रपटात धनाजी वाकडे यांचा जो आलिशान बंगला दाखवला आहे, तो बंगला कोल्हापूर पासून जवळ असलेल्या पन्हाळा येथे आहे. हा बंगला चित्रपटात इतका प्रसिद्ध झाला होता की अनेक लोकांना तो खऱ्या आयुष्यातही पाहायचा होता. हा बंगला आजही अस्तित्वात आहे आणि सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याच बंगल्याच्या आजूबाजूला असलेल्या पठारावर पद्मावत सारख्या काही हिंदी चित्रपटांचे देखील शूटिंग झाले आहे. 1980च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गंभीर आणि सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांसाठी ओळखली जात होती. अशा काळात धूम धडाका हा एक वेगळा आणि पूर्णपणे मनोरंजक चित्रपट म्हणून समोर आला. यामुळे प्रेक्षकांना हसण्यासाठी एक नवा अनुभव मिळाला आणि त्यांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. हा चित्रपट केवळ एक विनोद नाही, तर एक स्वच्छ कौटुंबिक मनोरंजन होता, ज्याने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित केले. धूम धडाका चित्रपटाने
मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी रोमॅन्टिक ॲक्शन या नवीन शैलीचा पाया रचला. त्यात नायक प्रेयसीला मिळवण्यासाठी संघर्ष करतो, सोबतच विनोद आणि थोडी ॲक्शनही असते. ही शैली नंतरच्या काळात महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसून येते. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मराठी आणि महेश कोठारे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मराठी यांचा समावेश आहे. तसेच लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी बरेच उत्तम सिनेमे दिग्दर्शित केले, जसे की दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला आणि माझा छकुला. 80 आणि 90च्या दशकात धूम धडाका चित्रपट दूरदर्शनवर अनेक वेळा प्रसारित झाला. त्यामुळे ज्यांनी तो चित्रपटगृहात पाहिला नाही त्यांच्यापर्यंतही तो पोहोचला आणि त्या चित्रपटाचे चाहते निर्माण झाले. दूरदर्शनवरील प्रसारणामुळे या चित्रपटाची लोकप्रियता वर्षानुवर्षे टिकून राहिली. याच सर्व कारणांमुळे धूम धडाका हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय आणि महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.